मी अरुण घोडके. शिवचिंतन. दाभोळ हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. दाभोळ व्यापारी आग्नेय आशियातील देशांशी व्यापार करत असत. इसवी सन 1631मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरती व्यापारी संबंध जोपासण्याच्या योजनेमध्ये दाभोळचा समावेश केला होता. मिडलेटने इसवी सन 1612 साली दाभोळला भेट दिली. तेथील गव्हर्नरने त्याचे स्वागत केले. इसवी सन 1617मध्ये सर टॉमस रो याने सुद्धा गव्हर्नरला पत्र लिहून ब्रिटिशांच्या बरोबर व्यापार सुरू करण्याची विनंती केली. जैतापूर आणि वेंगुर्ला ही आणखीन 2 महत्त्वाची बंदरे होती. तेथील रेशीम, नीळ व मिरी ही फार प्रसिद्ध होती. इसवी सन 1637 ते इसवी सन 1639मध्ये प्रथमच ज्याला खुला व्यापार म्हणतात तो सुरू झाला. सर विल्यम कोर्टिन यांच्या संस्थेने राजापूरला फॅक्टरी उघडली. फ्रेंचांनी सुद्धा इसवी सन 1667मध्ये फॅक्टरी उघडली. राजापूर व चौल येथे प्रवासाला असताना थांबलेल्या फ्रेंच प्रवासी अवेगरे याला चांगली वागणूक देण्यात आली अशी त्याने नोंद करून ठेवली आहे. डच लोकांची वेंगुर्लेला वसाहत होती. बंदरामध्ये नांगर टाकून जहाजांना माल पुरवण्याचे काम ते करीत असल्याची नोंद तत्कालीन कागदपत्रामध्ये सापडते. बिटेरिया, जापान, बंगाल, सिलोन आणि सुरतकडे आणि मकसद व तांबड्या समुद्राच्या दिशेने जाणारी अथवा येणारी सर्व जहाजे इथे उत्तम असे पाणी दाणागोटा घेण्यासाठी बंदरात नांगर टाकल्याची नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.